6 जून 1993 मी गारखिंडी सोडली आणि आंबळे नावाच्या गावात शिक्षणासाठी आलो. स्वर्गीय सुरेश गणपतराव कोंडे यांनी मला शिक्षण देण्याचं ठरवलं, घरातलं काम बिम करून. ज्यावेळेस आई मला एसटी स्टँडवर एसटीत बसून द्यायला यायची ना गावातून, एसटीत बसलो की खिडकीतून म्हणायची, बाळा तो आंबळ्याला पोचला ना की मला कागद पाठवून दे बरं का पाटकुनी, नाही तर माझा जीव पाकुळी आणि हलका होतो. तिचे हे शब्द काळजात साठवून मी आंबळ्याला पोचलो की लगेच दुसऱ्या दिवशी आईनीच पेटीत माझ्या पिशवीत दिलेली पोस्ट कार्ड घ्यायचो आणि लिहून तिला पाठवायचो. मी पोचल्याची खबर असलेलं पत्र गावात गेलं की ती कुणाकून ते वाचून घ्यायची आणि तेवढा तिचा जीव भांड्यात पडायचा. केवळ माझं शिक्षण व्हावं म्हणून प्रचंड विरह सहन करण्याची ताकद, विरह सहन करण्याची तयारी तिनं मनाची केली होती. कारण मला बहीण नाही, भाऊ नाही, ती एकटीच बिचारी. वडील तर पहिलीला असतानाच आयुष्यातून वजा झाले होते. हे झालं तरी जिद्द, चिकाटी, संघर्ष तिने कधीच सोडलं नाही. एवढं करूनही परोपकार, दानधर्म ती करतच राहिली. दारावर आलेला कुठला भिकारी असू द्या, गोसावी असू द्या, त्याला मूठभर पीठ देणं, कोरभर भाकर देणं हे तिने कधी सोडलं नाही. आणि एवढं करूनही आपल्या मुलावर, पाल्यावर चांगले संस्कार झाले पाहिजे याची काळजी सुद्धा ती घेत राहिली. त्यामुळे ती नेहमी म्हटली, बाळा आपल्या जुन्या जाणत्या माणसांनी जे सांगितलंय ना ते सगळं ऐकायचं. लक्षात घे, तू जर शिक्षण घेतलं नाही ना तुला आयुष्यभर शेपटाच मोडावं लागतील. ही जुनी जाणती जी माणसं म्हणत आल्यात ना, मला पण शिक्षण घेता आलं नाही आणि तुझं पण आयुष्य असं जर गेलं तर तुला आयुष्यभर शेपटाच मोडावं लागतील. त्यामुळं ही गोष्ट मी आयुष्यभर तिची लक्षात ठेवली आणि घरापासून 200 किलोमीटर लांब असलेल्या आंबळे गावात कष्ट करून शिकत राहिलो आणि ह्याच शिकण्यातून मी मोठा होत राहिलो. पण ह्या 4 ते 5 वर्षाच्या कालावधीत आईला मी जी पत्र पाठवली, तिने मला जी पत्र पाठवली ती मात्र मी अजून जपून ठेवलेत. ज्यावेळेस आईला मला पत्र पाठवायला जमायचं नाही किंवा पैसे नसायचे पत्र पाठवायला, त्यावेळेस ती मी पाठवलेली आधीची जुनी पत्र बाहेर काढायची पेटीतली आणि डोळे भरून त्याच्याकडे पाहायची, पदराला डोळे लावायचे, पदराने डोळे पुसायची आणि पुन्हा पत्र ठेवून द्यायची आणि पुढल्या पत्राची वाट पाहायची. 15 पैशाचं पोस्ट कार्ड हो, पण ते पाठवण्याची सुद्धा आर्थिक क्षमता नव्हती. हे आज सांगितलं तर खोटं वाटेल, पण ते सत्य होतं. त्याच्यामुळे एवढा विरह सहन करून आई आपल्याला शिकवते आणि तिच्या उपकाराची जाणीव आपण ठेवली पाहिजे, ही खूणगाठ मी मनाशी बांधली आणि सातत्याने संघर्ष करत राहिलो, घरातली कामं करत राहिलो, शाळेत चमकत राहिलो, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, विज्ञान प्रश्नमंजुषा यात अव्वल येत राहिलो. आणि एकच ध्यानात ठेवलं, आयुष्यभर शेपटा मोडायच्या नसतील तर आपल्याला शिकलं पाहिजे. आणि जे काय आपला अन्याय होतोय, अपमान होतोय, आपल्याला जे काही संघर्ष करायची आपल्या वेळ आलेली आहे, हे सगळं बाजूला सारून, हे सगळं वजा करून आपली दगडाखाली सापडलेली बोटं फक्त बाहेर काढायचे आणि ज्यांनी आपल्याला इथं शिक्षणासाठी आणले त्यांचे सुद्धा उपकार विसरायचे नाहीत. हे लक्षात ठेवून आईने एका पत्रात सुद्धा लिहिलं होतं की बाळा शेपटा मोडायच्या नाहीत, हे लक्षात ठेव. आयुष्यभर शेपटा मोडायच्या नाहीत एवढं लक्षात ठेव. आणि ते मी लक्षात ठेवलं. आता ही आठवण सांगताना सुद्धा माझं हृदय डोळ्यांना आपसुक शरण गेलं. पण अशा आठवणींनी आपले डोळे पाणवले पाहिजेत, आपण रडलं पाहिजे. कारण रडलं तर थोडं मन पण मोकळं होतं, डोळे स्वच्छ होतात आणि ह्या जुन्या आठवणी आपल्याला नेहमी नव्यानं उभं राहण्यासाठी प्रेरणा देतात. बाकी काय सांगू, तुम्ही समजूतदार आहात.